नमस्कार मंडळी. समजा तुम्ही एक नवीन टीव्ही घेतला आणि तो खराब निघाला, तर तुम्ही काय करणार? सरळ आहे, तुम्ही कन्झ्युमर कोर्टमध्ये जाणार. पण विचार करा, जर गोष्ट टीव्हीची नाही तर एका सर्जरीची असेल आणि ती सदोष ठरली तर? मग इथेच तो मोठा प्रश्न उभा राहतो की एखाद्या सदोष शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरवर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 अंतर्गत खटला भरता येतो का? चला तर मग, एक रुग्ण म्हणून तुमचे अधिकार नेमके काय आहेत हेच आज आपण सोप्या शब्दात समजून घेऊया. आणि तुम्हाला माहितीये, या प्रचंड मोठ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिलंय थेट भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने, एका अशा ऐतिहासिक निकालामध्ये ज्याने या विषयावरचा कायदाच कायमचा बदलून टाकला. हे सगळं व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण 4 महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. पहिला, ती गेम चेंजिंग केस कोणती होती? दुसरा, डॉक्टर आणि पेशंट यांच्यातल्या कराराचं स्वरूप काय असतं? तिसरा, पैसे देऊन घेतलेल्या आणि मोफत सेवांमध्ये कायदा काय म्हणतो? आणि चौथा, आजची नेमकी कायदेशीर परिस्थिती काय आहे? ते चला थेट त्या महत्त्वाच्या केसकडे वळूया. कायद्याच्या परीक्षेसाठी तुम्ही हा खटला विसरूच शकत नाही. 1995 सालचा इंडियन मेडिकल असोसिएशन विरुद्ध व्ही.पी. शांता याच केसमुळे वैद्यकीय सेवा ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत आल्या. तर बघा, संघर्ष नेमका काय होता? डॉक्टरांचं म्हणणं होतं की वैद्यकशास्त्र हे एक नोबल प्रोफेशन आहे, तो काही व्यावसायिक धंदा नाही, आणि म्हणूनच त्यांना ग्राहक कायद्यातून वगळण्यात यावं. पण सुप्रीम कोर्टाने हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला. कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की जेव्हा वैद्यकीय उपचारांसाठी पैसे घेतले जातात तेव्हा ती कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टच्या अंतर्गत एक सेवा म्हणजेच सर्व्हिस ठरते. आणि या निकालाचा सर्वात मोठा परिणाम काय झाला? तर त्याने कायदेशीररित्या रुग्णांना कन्झ्युमर्स म्हणजे ग्राहक आणि डॉक्टरांना सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणजे सेवा प्रदाता अशी व्याख्या दिली. या एका वाक्याने डॉक्टर आणि रुग्ण यांच्या नात्याकडे बघण्याचा कायदेशीर दृष्टिकोनच बदलून टाकला. ठीक आहे, तर आता आपल्याला हे कळलं की डॉक्टर्स कायद्याच्या कक्षेत येतात. पण थांबा, इथे एक महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा आहे. तो म्हणजे डॉक्टर आणि रुग्णामध्ये नक्की कोणत्या प्रकारचा करार असतो? चला तो फरक समजून घेऊया. बघा, कायद्यामध्ये 2 प्रकारचे करार आहेत. पहिला आहे कॉन्ट्रॅक्ट ऑफ सर्व्हिस, म्हणजे मालक नोकर संबंध. इथे मालकाचं कामावर पूर्ण नियंत्रण असतं, म्हणून ग्राहक कायदा इथे लागू होत नाही. पण दुसरा प्रकार आहे कॉन्ट्रॅक्ट फॉर सर्व्हिसेस, म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीला त्याच्या कौशल्यासाठी, त्याच्या स्किलसाठी हायर करता. तुम्ही डॉक्टरला ऑपरेशन कसं करायचं हे सांगत नाही, बरोबर, आणि डॉक्टर रुग्ण संबंध हे ह्या दुसऱ्या प्रकारात मोडतात. तर मुद्दा अगदी सरळ आहे. रुग्ण डॉक्टरांना त्यांच्या व्यावसायिक कौशल्यासाठी कामावर ठेवतो, नोकर म्हणून नाही. आणि म्हणूनच हा कॉन्ट्रॅक्ट फॉर सर्व्हिसेस आहे जो ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येतो. याचाच अर्थ, जर सेवेमध्ये काही त्रुटी म्हणजे डेफिशियन्सी इन सर्व्हिस आढळली तर रुग्ण नुकसान भरपाईसाठी दावा करू शकतो. पण थांबा, इथे एक मोठा ट्विस्ट आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक हॉस्पिटल आणि प्रत्येक डॉक्टर या कायद्याखाली येतो, नाही. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 नुसार ज्या सेवा पूर्णपणे मोफत दिल्या जातात त्या ह्या कायद्याच्या कक्षेबाहेर आहेत. चला हे 3 परिस्थितीत समजून घेऊया. पहिली, तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पैसे भरताय तर तुम्ही 100% ग्राहक आहात. दुसरी, तुम्ही अशा सरकारी दवाखान्यात गेलात जिथे प्रत्येकावर पूर्णपणे मोफत उपचार होतात तर तुम्ही ग्राहक नाही. आणि तिसरी आणि सगळ्यात इंटरेस्टिंग परिस्थिती, जर एखादं हॉस्पिटल मिश्र असेल, म्हणजे ते श्रीमंत रुग्णांकडून फी घेतं आणि गरिबांसाठी चॅरिटी वॉर्ड चालवतं, तर सुप्रीम कोर्टाने ठरवलंय की अशा ठिकाणी पैसे देणारे आणि मोफत उपचार घेणारे दोघेही ग्राहक मानले जातील. आणि हो, हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. इथे गोंधळ करू नका. जरी तुमच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीने हॉस्पिटलचं बिल भरलं असेल तरीही कायद्याच्या दृष्टीने तुम्हीच ग्राहक आहात, कारण पेमेंट तुमच्या वतीने झालेलं आहे. तर मग ही झाली 1995 साली ठरलेली गोष्ट. पण आजची परिस्थिती काय आहे? कायदा अजूनही तसाच आहे का? कारण तुम्हाला माहितीये, कायदे सतत बदलत असतात. चला पाहूया. या कायद्याचा प्रवास पाहिला तर 1995 मध्ये व्ही.पी. शांता केसने याची सुरुवात झाली. 2019 मध्ये जुन्या कायद्याच्या जागी नवीन, अधिक शक्तिशाली ग्राहक संरक्षण कायदा आला. आणि सध्या डॉक्टरांच्या संघटना या कायद्यातून सूट मिळवण्यासाठी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात लढत आहेत. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, आजच्या तारखेला व्ही.पी. शांता केसचा निकालच अंतिम आहे आणि तोच कायदा लागू आहे.
चला, परीक्षेसाठी एक रॅपिड रिव्हिजन करूया. महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. पैसे देणारे रुग्ण ग्राहक आहेत. वैद्यकीय सेवा हा कॉन्ट्रॅक्ट फॉर सर्व्हिस आहे. हा कायदा खाजगी आणि मिश्र रुग्णालयांना लागू होतो. तो पूर्णपणे मोफत सरकारी रुग्णालयांना लागू होत नाही. आणि सर्वात महत्वाची लँडमार्क केस आहे इंडियन मेडिकल असोसिएशन विरुद्ध व्ही.पी. शांता. आणि अशा प्रकारे ग्राहक संरक्षण कायदा रुग्णांच्या हक्कांचं संरक्षण करतो. जर तुम्हाला हे कायदेशीर विश्लेषण उपयुक्त वाटलं असेल तर लाईक बटन नक्की दाबा आणि लॉ माइंडेड DNMला सबस्क्राईब करा. पण जेव्हा रुग्ण कायदा हातात घेतात आणि डॉक्टरांवर हल्ला करतात तेव्हा काय होते? याविरोधात कायदा खूप कडक आहे. डॉक्टरांना हिंसाचारापासून संरक्षण देणारे कायदे जाणून घेण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हिडिओवर आत्ताच क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.